एक दिवस तेथे एक बाई जांभळं घेऊन आली आणि म्हणाली, जांभळं घ्या जांभळं. त्या आंधळ्याच्या कानावर शब्द पडतात. तो आंधळा उरळ तुरळ करून म्हणाला, ओ मावशी, ओ मावशी, ओ मावशी, मला या 1 रुपयाचे जांभळं द्या. तेव्हा त्या बाईने त्याला त्या 1 रुपयाच्या डब्बा भर जांभळं दिले. त्याने अंगड्याची अशी वटी केली, त्या वटीमध्ये जांभळं टाकले आणि एक एक खाऊ लागला. जांभळं खाता खाता त्याच्या कर्मधर्माने त्या जांभळामध्ये काळा भुंगा आला. आंधळ्याला सुद्धा समजलं की आपल्या तोंडामध्ये काळा भुंगा आला, पण भुंगा का फुकट आला का हो? नाही, तो सुद्धा वजनातच आला. म्हणून आंधळा कच्च कच्च चावू लागला. तेव्हा भुंगा चीर आवाज करू लागला. आंधळा म्हणे, तू चीर कर का पीर कर, मी तुझ्या बाप्पाला सुद्धा सोडणार नाही. त्याच्यात तुम्ही 2 तास माझ्या तावडीत आहात, मग तुम्ही चीर करा का पीर करा, मी तुमच्या बाला सोडणार नाही. विठ्ठल आता आपण चिंतनाकडे वळूया. मालका स्वामी सेवकाचा आहे, पती हा स्वामी पत्नीचा आहे, गुरु हा स्वामी शिष्याचा आहे आणि देव हा स्वामी भक्ताचा आहे. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्याला पूजा करायची सांगितली आणि ते 6 पूजा करायच्या सांगितल्या आणि 6 पूजाचं फळ सारखंच आहे. पूजा क्रमांक 1, आपल्या स्वामीची मनोभावे पूजा केली असता ती महाविष्णूची पूजा केल्याप्रमाणे फळ पदरात पडते. पूजा क्रमांक 2 गुरुच्या घरी मनोभावे सेवा केली असता याचा सुद्धा फळ तेवढंच आहे. पूजा क्रमांक 3 पितरांच्या वचनार्थात काय वाचा मनाने सेवा केली असता याचा सुद्धा फळ तेवढाच आहे. पूजा क्रमांक 4 पत्नीने पतीची सेवा, पतीच्या आज्ञा मनोगत जाणून सेवा केली असता याचा सुद्धा फळ तेवढाच आहे. पूजा क्रमांक 5 मुखाने सत्य बोलणे ही सुद्धा एका प्रकारची पूजा आहे आणि हे तप घडले असता याचा सुद्धा फळ तेवढाच आहे. पूजा क्रमांक 6 सत्याचा निश्चय करून तो शेल्यावर नेणे याला तप म्हणतात आणि हे तप घडले असता याचं सुद्धा फळ तेवढंच आहे. याचं सुद्धा फळ महाविष्णूची पूजा केल्याप्रमाणे आहे, म्हणून महाराजांचा प्रमाण आहे.
आता आपल्याला या मुद्द्यावर बोलायचं आहे. सेवेला सुरुवात करू. सर्वप्रथम माणूस म्हणून जन्माला आलं की त्यानं काय करावं? दारू प्यावी, पुढे खावा, असंच ना. सर्वप्रथम माणूस म्हणून जन्माला आलं की त्याने गुरु करावा. गुरु केल्याशिवाय राहू नये. ज्यानं गुरु केला नाही त्याचं जीवन गुराढोरावाने झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल. आणि अजून पण टाइम निघून गेला नाही. देवाधिकाने सुद्धा गुरु केले. देवाने तर 8 अवतारात 8 गुरु केले. त्याचा विचार करू. एकदा भजन करा. विठ्ठल. मत्स्य अवतारात देवाने महादत्ता नावाचे गुरु केले. कच्च्या अवतारात देवाने सजानंद नावाचे गुरु केले. वराह अवतारात देवाने कंक नावाचे गुरु केले. नरसिंह अवतारात देवाने दुर्वास नावाचे गुरु केले. वामन अवतारात देवाने ब्रह्मदेव नावाचे गुरु केले. परशुराम अवतारात देवाने भगवान शंकर नावाचे गुरु केले. राम अवतारात देवाने वशिष्ठ नावाचे गुरु केले व श्री कृष्ण अवतारात देवाने साधीपन्नी नावाचे गुरु केले. विठ्ठल. दत्तात्रयांनी तर 24 गुरु केले असे म्हणतात. त्याचे 3 टप्पे पडतात. पहिला टप्पा पृथ्वी, वायू, आकाश, पाणी, अग्नी, चंद्रमा, सूर्य आणि कपरत पक्षी. दुसरा टप्पा अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, मोदगोळा करणारा हरिण आणि मासा. तिसरा टप्पा म्हणजे शेवटचा टप्पा पिंगळा, कुरळ, बालक, कुमारी, बाण बनविणारा साप, कोळी, भिंगोटी. नाथ महाराज म्हणतात जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जान. गुरुशी आले परपन जग संपूर्ण गुरु दिसे. विठ्ठल. आता स्वामीची काच आणि गुरुची भक्ती कशी करावी मी तुम्हाला आता या दृष्टांतावरून सांगतो. एक वेळेस बाल मारुतीरायांनी अंजनी मातेला गोड असा प्रश्न केला की आई माझा गुरु मालक स्वामी कोण? तेव्हा अंजनी माता म्हणाली जो तुझ्यापेक्षा बलवान सामर्थ्य संपन्न असेल तोच तुझा गुरु मालक स्वामी. असा ज्या दिवशी भेटेल त्याच दिवशी त्याचे पाय धरायचे आणि म्हणायचे मी तुमचा सेवक आहे मला दूर लोटू नका. तेव्हापासून बाल मारुतीराय दररोज अरण्यात जाऊन एका वटवृक्षाच्या झाडावर जाऊन बसायचे आणि आपल्या स्वामीची वाट पाहत होते. बघता बघता ते तहानेला विसरून गेले, भुकेला विसरून गेले आणि बघता बघता ते संपूर्ण जग विसरून गेले. म्हणून महाराजांचं प्रमाण आहे कधी भेटेल रघुपती माझा बाबा कधी भेटेल रघुपती कधी भेटेल रघुपती कधी भेटेल रघुपती कधी भेटेल
रावणाने सीतामातेचं अपहरण केलं तेव्हा राम आणि लक्ष्मण वनवन भटकून सीतामातेला बघू लागले. वनवन भटकून सीतामातेला बघू लागले तेव्हा त्यांना त्या वटवृक्षाच्या झाडाखाली विश्रांती घ्यावी अशी वाटले. त्यांनी थोडा वेळ त्या झाडाखाली विश्रांती घेतली तेव्हा बाळ मारुतीरावांना ते अगदी लहान लहान दिसू लागले. मग बाळ मारुतीरावांनी घोड्या करण्यास सुरुवात केली. त्यांच्या अंगावर कांटे फेकण्यास सुरुवात केली पण त्यांच्या अंगावर एकही कांटी पडत नाही. मग बाळ मारुतीरावांनी त्यांच्या अंगावर 10-10 क्विंटलच्या कांटे फेकण्यास सुरुवात केली पण रामाने फक्त चिलट अन्यावानी करावं आणि कांटी कोस लांब जाळून पडावी. तेव्हा बाल मारुतीराव हारले. त्यांना अंजनी मातेची आठवण आली. ते झाडावरून खाली उतरले, रामाचे पाय धरले आणि म्हणाले, मी तुमचा सेवक आहे, मला दूर लोटू नका. तेव्हापासून बाल मारुतीराव दररोज रामाची सेवा करत होते, चरण दाबत होते. म्हणून महाराजांचं प्रमाण आहे, दास्यत्व निकट हनुमंत पै गेले. दास्यत्व निकट हनुमंत पै गेले. दास्यत्व निकट हनुमंत पै केले, मनोनी देखिले रामचरण. धौम्य ऋषीचा अरुणी नावाचा एक शिष्य होता जो आपल्या सेवेमध्ये तत्पर असे पावसाळ्याचे दिवस होते. एक दिवस ऋषी त्याला साळीला पाणी देण्यास सांगतात. साळीला पाणी देण्यासाठी एक मोठा पाट असतो. तो पाट अडवण्याचा अरुणी खूप प्रयत्न करतो पण तो पाट अडवला जात नाही. सरते शेवटी त्या पाटामध्ये अरुणी खूप आडवा पडतो व विचार करतो की साळ भरपूर आहे, साळ भिजायला एक रात्र तरी लागेल. तसेच करता करता रात्रीचे 12 वाजले. ऋषीला वाटले आपला अरुणी नावाचा शिष्य अजूनही आला नाही. म्हणून ऋषी त्याला बघण्याकरता थेट साळच्या शेतात जातात आणि हाका मारतात, अरुणी, ए अरुणी. पण अरुणीला गुरुच्या ऐकू जात नाही. मग गुरु कंदील घेऊन पाटाच्या काठाने जाऊ लागले. त्यांना पाटामध्ये स्वतः अरुणी दिसला. त्याने अरुणीला बाहेर काढले, शुद्धीवर आणले आणि त्याला ज्ञानाचा उपदेश दिला. ज्याला ज्ञानाची प्राप्ती करायची असेल त्याने गुरुच्या घरी खूप सेवा करावी. हे मी माझ्या मनात न सांगता श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जेथे ज्ञानाचा कुरवटा तेथे सेवा आधारवंटा, स्वाधीन करी सुबटा वळगोनी या विठ्ठल. गोरक्षनाथांनी शिष्यांना सांगितलेली गुरुची कथा. गोदावरीच्या काठी वेदधर्म नावाचे गुरु राहत होते. त्यांना अनेक शिष्य होते. त्यामध्ये एक सेवाधारी व बुद्धिमान शिष्य होता. एका दिवशी सर्व शिष्यांना बोलावले व म्हणाले, मी पूर्वकर्मानुसार कोर कुटणार आहे, शरीरातून दुर्गंध येणार आहे. हे भोगण्याकरिता मी माणिकर्णी घाटावर गंगेच्या काठी राहणार. माझ्याबरोबर कोण येणार? तेव्हा सर्व शिष्यांनी मान खाली घातली. संदीपक म्हणाला, मी येतो. संदीपक व ऋषी गेले. 4 दिवसांनी सांगितल्याप्रमाणे ऋषीची अवस्था झाली. तरी संदीपक न कंटाळता ऋषीची सेवा करीत होता. असेच करता करता 4 दिवस निघाले. मग ते पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले व म्हणाले, तुला काय पाहिजे ते माग. तेव्हा संदीपक म्हणाला, मी माझ्या वेदधर्म नावाच्या गुरुला विचारून येतो. तेव्हा ते त्याच्या वेदधर्म नावाच्या गुरुकडे जातो आणि म्हणतो, माझ्यावर भगवान शंकर प्रसन्न झाले आहे, मी त्यांना तुमचे निरोगी व्हावे असे मागू का. तेव्हा संदीपक म्हणाला,
तेव्हा वेदधर्म म्हणाला, तुला माझी सेवा करण्याचा कंटाळा आला का? तू वेडा झाला का? तेव्हा भगवान शंकर निश्चयाने निघून जातात. त्यानंतर काही दिवसांनी भगवान विष्णू प्रसन्न होतो, म्हणतो तुला काय पाहिजे ते माग. ते पाहून तेव्हा संदीपक म्हणाला, माझ्या गुरुच्या चरणावर जशी श्रद्धा आहे तशी श्रद्धा राहू दे. ते पाहून वेदधर्म प्रसन्न झाला व त्याला ज्ञानाचा खजिना दिला आणि त्याचा भवसागर पार झाला. गुरुची सेवा सर्व साधना सार आहे म्हणून महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, स्वामी काल गुरु भक्ती, स्वामी काल गुरु भक्ती, स्वामी काल गुरु भक्ती, स्वामी काल स्वामी काज गुरु भक्ती पितृवाचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. आतापर्यंत आपण पहिल्या काळातले गुरु शिष्य पाहिले आणि आता आपण या काळातले गुरु शिष्य पाहू. एक गुरु महाराज आपल्या शिष्याला भेटण्याकरिता फार दिवसानंतर येतात. शिष्य त्यांचा मोठ्या प्रमाणे आदर करतो आणि त्यांना जेवण्याकरिता पंचपक्वान्नाचे जेवण करतो. शिष्य त्यांची दररोज सेवा करतो. अशा 2-3 दिवस निघून गेले. काही दिवसांनी गुरुला वाटलं की आता आपण जावं, पण जाता जाता काहीतरी नवी वस्तू न्यावी. म्हणून त्यानं शिष्याला सांगितलं की मी उद्या जाणार आहे. तेव्हा त्याला त्या घराच्या बाहेर बांधलेली घोडी दिसली. त्याला वाटलं आपण कोठेही जाताना पायी प्रवास करतो, ही घोडी नेली तर चांगला आहे. म्हणून तो दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, पूजेच्या पाटावर बसला, झुलू लागला आणि करू लागला तेव्हा गुरु महाराजाला वाटलं आता याला काय झालं.
शिष्याला वाटलं आता याला काय झालं की लगेच गुरु महाराज सुरू करतात, गोडी 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 गोडी. शिष्य फार हुशार होतो. शिष्याला समजलं की गुरु महाराज आपली घोडी उपटण्याच्या मागे आहे, म्हणून शिष्य जातो, त्याची बॅग पाहतो तर त्यांच्या बॅगमध्ये त्याला 2 शाला दिसतात. त्याला वाटलं की गुरु महाराज आपली 300 रुपयाची घोडी उपटण्याच्या मागे आहे, आपण त्याची 1000 रुपयाची शालजोडी घेऊ. म्हणून तो पूजेचा पाठ घेतला आणि महाराजाच्या पुढे बसला, झुलू लागला आणि ते सुद्धा करू लागला. आता गुरु महाराजाला वाटलं आता याला काय झालं, लगेच शिष्याने म्हणण्यास सुरुवात केली, शाल जोडी शाल जोडी शाल जोडी शाल जोडी. गुरुला वाटलं की शिष्याला आपली शाल जोडी पाहिजे, म्हणून गुरु आपला मंत्र बदलते. गुरु सुरू करते, तो तुले महामले, तो तुले महामले. गुरु शिष्याकडून काहीतरी उपटण्याचा प्रयत्न करतो व शिष्य गुरुकडून काहीतरी लबाडण्याचा प्रयत्न करतो. ही दिखाऊ भक्ती आहे, यात कोणाचा उद्धार होत नाही. असंच जर चालत राहिले तर हे नासून जाईल. म्हणून महाराजांचं प्रमाण आहे, लुच्चा गुरु झुटा चेला, दोनों का नरक में होगा ठेलम ठेला. विठ्ठल पितृवचन पदाचे चिंतन. श्री प्रभू रामचंद्राने पिताच्या वचनाकरता 14 वर्ष वनवास भोगला, हे आपल्याला सविस्तर माहिती आहे. राजा दशरथ श्री प्रभू रामचंद्राला राजगादीवर बसवणार. राजाभिषेकाची तयारी सुरू झाली. वशिष्ठाने रविपुरुष अमृत असा अमृत काढून दिला. सकाळचे 4 वाजले. या दिवशी श्री प्रभू रामचंद्र यांचा राज्याभिषेक होणार होता. सर्व अयोध्या नगरीमध्ये आनंद झाला. सुंदर वादन वाजू लागले आणि इकडे राजा दशरथ कैकेयीच्या महलात गेला आणि म्हणाला, राणी साहेब लवकर तयारी करा, आज आपला राम राजगादीवर बसणार आहे. तेव्हा कैकेयी म्हणाली, महाराज थोडं थांबा, तुम्ही जे मला वर देणार होते ना ते वर मला आज पाहिजे. तेव्हा राजा दशरथ म्हणाला, राजा दशरथ कैकेयीला विनंती करू लागला, तू वरच काय काही पण माग, पण नंतर माग. तेव्हा कैकेयी म्हणाला, नाही राजा, मला आत्ताच पाहिजे व लगेच पाहिजे. तेव्हा राजा दशरथ म्हणाला, बरं चल मग तुला काय पाहिजे. तेव्हा कैकेयी एका प्रमाणात उत्तर देते, जेठाशी दाडावे दुरी दिगंतर नये समाचार. जेठाशी दाडावे दुरी दिगंतर नये समाचार त्यांचा मा. कैकेयी म्हणाली, राम वनवासाला गेला पाहिजे आणि माझा भरत राजगादीवर बसला पाहिजे. तेव्हा हे शब्द राजा दशरथच्या कानावर पडतात. तो चक्कर येऊन दाट दिशे पलटा. ही बातमी श्री प्रभू रामचंद्राला कळाली. ते वनवासाला जाण्याकरिता निघाले आणि ही बातमी सर्व अयोध्यावासींना कळतात. जो आनंद उत्साह होता तो एका क्षणात थांबला आणि सर्वांना दुःख झाले. श्री प्रभू रामचंद्र वनवासाला जाताना त्यांच्या रथाच्या आडवे लोक येऊ लागले. तेथून पुढे श्री प्रभू रामचंद्राने पायी वनवास केला आणि वनवासामध्ये त्यांच्या बरोबर सर्व लोक होती. त्यांनी एका ठिकाणी मुक्काम केला. सर्व अयोध्यावासींना झोपू दिले आणि रातच्या वेळेला श्री प्रभू राम
सीतामाता आणि लक्ष्मण हे तिघेही वनवासाला निघून गेले आणि वनवासामध्ये रावणाने सीतामातेचं अपहरण केलं. हे सर्वच्या सर्व कथा भाग आपल्याला माहिती आहे. असा श्री प्रभू रामचंद्राने पिताच्या वचनामुळे 14 वर्षे वनवास भोगला. विठ्ठल पतिव्रतेचा दृष्टांत. कौशिक नामक एक महान ऋषी होता. जप करीत असता त्याला तपाने सिद्धी प्राप्त झालेली होती. एक दिवस तो स्नान करून एका झाडाखाली ध्यानस्थ बसला. त्या झाडावर एक बगळी बसलेली होती. त्या बगळीने नेमकंच त्याच्या अंगावर मलोत्सर्जन केलं. तेव्हा त्या ऋषीला राग आला. ऋषीने वर पाहिलं, त्या बगळीकडे पाहिलं, तेव्हा ती बगळी जळून नाश होऊन जमिनीवर पडली. तेव्हा त्या ऋषीला वाटलं की आता आपल्याला पूर्णपणे सिद्धी प्राप्त झाली आहे. म्हणून तो दररोज प्रमाणे भिक्षा मागण्याकरिता गावात जातो. एका प्रतिव्रतेच्या दारी जातो आणि म्हणतो, माई भिक्षाम देई, माई भिक्षाम देई. तेव्हा ती तिच्या पतीची सेवा करीत होती. म्हणून तिनं घरातूनच म्हणलं, महाराज थोडे थांबा, मी भिक्षा घेऊन येत आहे. तेव्हा त्या महाराजाला वाटलं की हिनं आपला थांबा म्हणण्यात अपमान केला. म्हणून थोड्या वेळाने ती भिक्षा घेऊन आली. तेव्हा महाराज तिच्याकडे डोळे वटारून पाहू लागले. आणि मग ती म्हणाली, महाराज मी काय ती बगळी नाही की तुमच्या डोळ्या वटाळे आणि जळून जाईन. तेव्हा महाराज म्हणाले, तुला कसं काय कळालं? ती म्हणाली, महाराज मी दररोज माझ्या पतीची मनोभावे सेवा करीत असते, म्हणून असं आहे. याचमुळे मला दूरचे दिसते आणि जवळचे दिसते. याचमुळे मला सामर्थ्य प्राप्त झाले आहे. पतीची सेवा एका प्रकारची तप आहे. पत्नीने जर पतीची मनोभावे सेवा केली तर ही महाविष्णूची पूजा केल्याप्रमाणे आहे. पत्नीने जर मनोभावाने पतीची सेवा केली तर ती देवावर सुद्धा सत्ता गाजवू शकते व देव सुद्धा तिचा ऐकतो. म्हणून महाराजांचं प्रमाण आहे, तुका म्हणे प्रतिव्रता तिची देवावरी सत्ता. आता आणखी एक पतिव्रतेचा दृष्टांत सांगतो. त्याआधी एक वेळेस भजन करा विठ्ठल. एका खेडेगावामध्ये एक महान पतिव्रता राहत होती. ती एक दिवस उसरामध्ये साळी कुटत होती. तिचा पती शेतातून आला आणि म्हणाला, अगं मला प्यायला पाणी दे. तेव्हा तिने तिच्या हातचं ते मुसळ वर फेकलं. ते मुसळ तसाच वर थांबलं. तेव्हा ती गेली, तिच्या पतीला पाणी दिले, सुपारी विचारली, चहा दिला आणि पुन्हा येऊन आपल्या जागेवर बसली. आणि त्या मुसळाला म्हणलं, खाली या म्हणल्याबरोबर मुसळ बरोबर तिच्या हातात आलं. हे सगळा प्रकार कोण पाहिला? एका शेजाराच्या बाईने पाहिला. ती म्हणाली, अगं बाई, पतीला पाणी देण्यासाठी तुमचं मुसळ वर कस काय थांबलं? तेव्हा ती म्हणाली,
की मी दररोज माझ्या पतीची मनोभावे सेवा करीत असते म्हणून असं आहे. तेव्हा ती म्हणाली मला सुद्धा व्हायचं प्रतिव्रता, हिचे काय नियम आहेत. तेव्हा प्रतिव्रता म्हणाली की दररोज आपल्या पतीची उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्या गुरुची मनोभावे सेवा करायची आणि ते जसे जसे म्हणेल तसं तसं करायचं. सकाळी उठल्याबरोबर त्यांना आंघोळीला गरम गरम पाणी टाकायचं, स्नान झाल्यानंतर त्यांना खायला शिरा द्यायचा, ते जसं जसं म्हणाल तसं करायचं. तेव्हा ती म्हणाली मी कधी बाप जन्मी म्हणे माझ्या पतीला तांब्या भरून पाणी दिला नाही आणि भर हिवाळ्यात मी त्याला नदीवरच आंघोळ करण्याकरिता धाडतो आणि तिकूनच धोतर गितर पिळून आणायला लावतो. ते पण आता तिला प्रतिव्रता व्हायचं होतं म्हणून असं नाही. तिने दुसऱ्या दिवशी तिच्या पतीला सांगितलं की आजपासून तुम्ही नदीवर आंघोळ करण्याकरिता जाणार ना. तेव्हा त्याला वाटलं काहून इले आता एखादा गुरुच भेटला नाही, देवच पावला होता. ते कोण दिवस निघला असाचा पाव लागला, इकून दिवस निघला का इकून दिवस निघला. त्याला वाटलं बरं झालं आपल्या पत्नीनं आपल्याला आंघोळीला गरम गरम पाणी द्यायला लागली, नाही तर बरी वळ्यात काकडणं लागते आपल्याला. तेव्हा त्याने दुसऱ्या दिवशी आंघोळीला गरम गरम पाणी टाकलं, उकळी आलेलं पाणी टाकलं. तेव्हा त्याला वाटलं की लय दिवस झाले आपले कोणी पाठ घासले नाही, पाठ घासावं बरं. तेव्हा ती त्याच्या पत्नीला म्हणते की त्याची आता लयच चवणे त्याला आता आंघोळीला गरम गरम पाणी द्यायचं नाही, पाठ घासणंच लागते. त्याला म्हणे पाठ घास बरं. पाठ घासण्याकरिता त्यानं इटकर आणली. इटकर काय आणलं, इटकर आणली गरम झालेली जळालेली आणि त्याच इटकरीनं पाठ घासू लागली. कर 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 तेव्हा पाठीचे साल्ट जाऊ लागली. ते म्हणे आय व पाठीची आग होत आहे. तेव्हा ते म्हणाले आग की काय नाही, घासू देता का नाही, काय इटकरच घालीन म्हणे मुंडक्यात. मग तिने त्याच्या अंगावर पाणी टाकू लागले, गरम गरम उकळी आलेलं पाणी. ते म्हणे चटके बसा लागले. ते म्हणे आता घेतं का नाही म्हणे, आता तर खरंच इटकर तेव्हा मुंडक्यात पडतेच म्हणे. तेव्हा त्यानंतर ती म्हणाली त्याने स्नान करून आल्याच्या नंतर गरम गरम खायला शिरा दिला आणि शिरा कसा परात भरून, कोणती परात असेल ती, कोपर आहे का तुम्हाला माहित, कोपरच म्हणतात ना तुमच्या इकडे. ते कोपर भरून शिरा दिला आणि इतका खाय म्हणे तू शिरा. आता ते शिरा खाऊ लागला. शिरा खाता ती म्हणे असा शिरा कसा केला, तोंडात टाकलं की शिऱ्याचं पाणी व्हायचं, असा नाही बरं. तोंडात टाकला की दाबडाला चिटकायचा. ती म्हणे असा कसा शिरा केला म्हणे, दाबडाला चिटका लागला. ती म्हणे खात का नाही म्हणे मुकाडानं बेलल्यानंच कोची. तेव्हा ते मुकाडान खाऊ लागला, असा नकाने करू खाऊ लागला. त्यानंतर त्याला वावरात जा म्हणले, म्हणे शेतातून तुम्ही चक्कर मारून या, वानेर गिनेर आहेत का पा. गेलं ते वावरात गेलं. मी म्हणजे उसळामध्ये साळी कुठे ते आल्याबरोबर मला म्हणा की सखे मला प्यायला पाणी दे. तेव्हा ते शेतामध्ये गेला आणि एका झाडाखाली बसला की तशीच डुकली लागली की गेला झोपी. ते आता इतका गरम गरम शिरा खाल्ल्यावर झोप कोणाला नाही बरं येणार. ते गेला तसा झोपी. 1 तास निघून गेला. त्याची बायको तिकडं घरी शिवा द्यायला लागली, म्हणे याचा मुर्दा कुठं काढला म्हणे, येते का नाही म्हणे. नाही याचा मुर्दाच कुठं काढला म्हणे, येते का नाही म्हणे. मग तेव्हा 2 तास निघून गेले. तेव्हा त्या झाडावर एक वानेर बसलेलं होतं. त्या वानेराने त्याच्या अंगावर मलोत्सर्जन केलं. मलोत्सर्जन समजते ना, मलोत्सर्जन केलं आणि ते नेमकंच नाश्ता टाकणार. आता नाश्ता समजतच असेल, ते नेमकंच नाश्ता टाकणार की तिथून उठलं. याचा लक्ष घड्याळीवर गेलं आणि हे तिथून उठलं आणि पळू लागलं. म्हणे आपल्या बायकोने आपल्याला लवकर बोलवलं. हे पळत घरी गेलं. आणि घरी गेल्या बरोबर म्हणलं गए सखे मला प्यायला पाणी दे. तेव्हा ती घरातूनच शिवा देऊ लागली, म्हणे अद्रक कुठे काढला होता म्हणे, तो मुर्दा आला का नाही म्हणे. मग लाडक्या बहिणीच्या शिवा तर तुम्हाला माहीतच येता. तेव्हा नाही आतापर्यंत आला नाही, आता मुर्दा कुठंच काढला. मग तिने ते मुसळ असं वर फेकलं. त्या मुसळ वर राहते का नाही असं पाहते की बरोबर मुसळ येते आणि तिच्या नाकावर पडते. मग तिच्या नाकाचा काय झाला, डांबर रोड. मग ती करू लागले घ्याव. तिचा पती म्हणे हिला बी असंच पाहिजे म्हणे, माझ्या संग असं करतं का म्हणे, तुला बी असंच पाहिजे. तेव्हा पत्नीची सेवा एका प्रकारची तप आहे. म्हणून पत्नीने जर मनोभावे पतीची सेवा केली तरी महाविष्णूची पूजा केल्याप्रमाणे फळ आहे. हेच महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. विष्णूची विष्णूची पूजा
इकडून सुद्धा माळू शकतो. एक 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 सिकंदर नावाचा राजा होता. त्याने सगळं जग जिंकला, पण मरताना त्याने एकच विश केली की माझे हात असे खाली ठेवा. म्हणून माझे हात असे खाली ठेवा. हुए नामवर बेनिशा कैसे कैसे जमी खा गए नौजवान कैसे कैसे आज जवानी पर इतराने वाले कल पछताएगा. जवानी पर इतराने वाले कल पछताएगा. लाडक्या बहिणीच्या टाळ्या इतकत घ्यायला लागते वाटते. कशा द्या लागल्या नाही का विठ्ठल. आता महिलाला पुढं पुढं करतात गोटीबी. आता महिला हो, तुम्ही काय करा फक्त सांगू का. मी काही बी म्हणतो की तुम्ही पुढं म्हणा फक्त. महिला सोयाबीन सोंगण्यात आर पुढं म्हणा नका तोंड नाही तर. महिला सोयाबीन सोंगण्यात आर पुढं म्हणा रे.
महिला सोयाबीन सोंगण्यात, हळद काढण्यात, मूग सोंगण्यात, भुईमूग काढण्यात आणि एका घराचे 2 घर करण्यात. एका खेडेगावामध्ये एक लाकूड तोड्या राहत होता. तो एक दिवस नदीच्या काठी लाकूड तोडण्याकरिता गेला. तर लाकूड तोडता त्याची कुऱ्हाड एका नदीमध्ये पडली. तेव्हा तो तिथे बसून लढू लागला आणि म्हणू लागला, माझी कुऱ्हाड या नदीमध्ये पडली आहे आणि मला पाहुणं सुद्धा नाही. तेव्हा तिकून देव आला आणि म्हणाला, का रे, काय झालं, तू काहून लढत आहे? तेव्हा तो म्हणाला, माझी कुऱ्हाड या नदीमध्ये पडली आहे आणि मला पाहुणं सुद्धा नाही. तेव्हा देव म्हणाला, मी देतो तुझी कुऱ्हाड काढून, मला आहे ना पाहुणं. तेव्हा तो त्या नदीत गेला. त्याने आधी सोन्याची कुऱ्हाड काढली. म्हणाला, ही का तुझी कुऱ्हाड? तो म्हणाला, नाही, ही नाही माझी कुऱ्हाड. मग त्याने चांदीची कुऱ्हाड काढली. म्हणाला, ही का तुझी कुऱ्हाड? ते म्हणाला, नाही, ही सुद्धा नाही माझी कुऱ्हाड. मग त्याने त्याची स्वतःची लोखंडाची कुऱ्हाड काढली. म्हणाला, ही का तुझी कुऱ्हाड? तो म्हणाला, हो, हीच आहे माझी कुऱ्हाड. मग त्या घरी गेला. हे सगळा झालेला प्रकार त्याच्या बायकोला सांगितला आणि सगळा झालेला प्रकार एका शेजाऱ्याच्या सावकाराने ऐकला. सावकार गेला आणि हाटकूनच त्या नदीमध्ये कुऱ्हाड फेकली. त्या तिकून देवाला ते लढू लागला आणि म्हणू लागला, मला माझी कुऱ्हाड या नदीमध्ये पडली आहे आणि मला पाहुणं सुद्धा नाही. तिकून देवाला आणि म्हणाला, काय झालं, काहून लढत आहे? तेव्हा ते म्हणाला, माझी कुऱ्हाड या नदीमध्ये पडली आहे आणि मला पाहुणं सुद्धा नाही. त्याला पाहुणं असूनही ते म्हणाला, मला पाहुणं नाही. तेव्हा देव म्हणाला, मला हे पाहुणं मी देतो काढून. देव गेला आणि पहिले सोन्याची कुऱ्हाड काढली. म्हणाला, हे का तुझी कुऱ्हाड? तो म्हणाला, हो, हीच आहे माझी कुऱ्हाड. देवाला समजलं की हे खोटं बोलायला लागलं म्हणून त्याला एकही कुऱ्हाड नाही देत. त्याची स्वतःची सुद्धा कुऱ्हाड नाही देत. आणि ज्या खरं बोललं, सत्य बोललं, त्याला 3ही कुऱ्हाडी देऊन टाकतात. म्हणून महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात प्रतिपादन करतात, सत्य बोले मुखे सत्य बोले मुके दुखावी आणि कांचे दुखे. हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या विठ्ठल. La
पुरुष हात वर करा. फक्त पुरुष हात वर करा. पुरुष. आणि आपल्या माग म्हणा नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई. सोपान काका मुक्ताबाई. राहू द्या तुम्ही राहू द्या एकदा. आता लाडक्या बहिणी पाकाच्या बोलतात तुमच्या तर्फे नाही होत. पुरुषाचा हात कर खाली करा. लाडक्या बहिणी हात वर. अरे हात वर करा रे सगळे. हप्ता भेटला नाही वाटते. आता मी जसं म्हणतो तसं माझ्या माग म्हणा नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई. सोपान काका मुक्ताबाई. सोपान काका मुक्ताबाई. मागाचे काही म्हणत नाही. आता सर्वजण हात वर करा.